मध्ये आपण सुरू करणार आहोत. मुख्य प्रांगणामध्ये क्वालिफायर 1 ला झालेली आहे सुरुवात. एलिमिनेटर 2 मधील प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर दीपक सांबरे. 12 चेंडूंमध्ये 37 धावा. दीपक आपण या आणि सन्मानपूर्वक आपला पुरस्कार स्वीकारावा. 12 चेंडूंमध्ये ओव्हर 300 स्ट्राइक रेट. दीपक सांबरे ब्रँड ऑफ दुर्वे सामनावीर. फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. गुड शॉट ऑफ क्वालिटी. संजय गोवारी ब्रँड ऑफ केव एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूने गौरव जाधव. सुरुवात चांगली करतात आपल्या नारायण स्मृती संघाला. आदर्श आणि आकर्षक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न आहे. आदरणीय सन्माननीय चेतन मोरेश्वर सातवी, भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ उपाध्यक्ष यांच्याकडून आदिवासी मनोहर प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता तब्बल 2,500 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या ठिकाणी सौजन्य करण्यात आलेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार व्यक्त करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. आदरणीय सर्वरजी पटेल यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. कलागुणांना वाव देत आहेत. थँक्यू सो मच. वळत मॅचच्या दिशेने जिथे 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि फलकावर 8 धावा सजलेल्या आहेत. संजय गोवारी केव गावातून बिलॉंग करणारा अत्यंत अनुभवी असा फलंदाज आणि त्यांच्या बॅटमधनं 2 चौकार आलेले आहेत. संजय गोवारी यांच्या प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय कुणालजी पाटील केव शिलशेत ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय आणि त्यांनी या पारितोषिकाला जाहीर केलंय. अनिल गणेशकर षटकातील पुढील बॉल घेऊन ब्रँड ऑफ 10. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. गौरव जाधवच्या बॅट मधून सुंदर पद्धतीने चेंडूला ऍब्सोल्युटली स्मॅश करण्यात आलाय. षटकार येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 15 धावा फलकावर. नारायण स्मृती संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आदरणीय विलासजी गाटाळ केव शिलशेत ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महोदय यांच्याकडून संजय गोवार यांच्या प्रत्येक षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. सरपंच आणि उपसरपंच दोन्हीही व्यक्तिमत्वांचं विशेष प्रेम संजय गोवारी या खेळाडूवर. पहिले षटक महागडं ठरलेलं आहे, ज्यामध्ये 15 धावा कुठून काढलेला आलेल्या आहेत आणि अनिल गणेशकर सारखा एक महानायक गोलंदाज सो व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरला आहे. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. जो संघ जिंकणार तो थेट ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री करणार. एका बाजूने जाणता राजा 10 संघ प्रथमतः क्षेत्र रक्षण करतोय. विपक्षामध्ये आपण पाहू शकतायत नारायण स्मृती. अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक अशी लढत आहे. प्रणय तुमाडा आलेले आहेत. पोचाडे गावातून बिलॉंग करणारा हरहुंडरे अष्टपैलू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंच विरण नायर यांचा इशारा. अतिरिक्त स्वरूपातील धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. आमच्या मुख्य व्हीआयपी डायसवर दिग्गज मान्यवरांची रेल चेल पाहायला मिळते. प्रशांत शिवराम गोवारी हे फक्त नाव नाहीये तर खूप मोठा ब्रँड आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर एकदा व्यासपीठाच्या दिशेने कटाक्ष देऊन बघा. तुम्हाला कळेल प्रशांत शिवराम गोवारी यांनी काय मिळवलंय मागील 4 ते 5 वर्षांमध्ये. प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण लगेचच वितरित करणार आहोत. 12 चेंडूंमध्ये 37 धावांची वादळी खेळी साकारणारे दीपक सांबरे दुर्वेस गावातील दर्जेदार फलंदाज. 300 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट त्याने दर्शवून दिला. या षटकाच्या समाप्ती अखेर आपण लगेचच तो पुरस्कार वितरित करूयात. प्रणय तुमाडाचा पुढील बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये.
आणि येथे मात्र जेल परिपूर्ण केला जातो. या थोडासा वेळ मिळालाय, आपण लगेचच प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड वितरित करून घेऊयात. आदरणीय सदू गणेशकर साहेब, टेन टाकवहाळ सावरकंड विभागाचे विद्यमान सरपंच महोदय, या स्पर्धेकरिता ज्यांनी तब्बल 5,550 रुपये सौजन्य केलेले आहेत. साहेब आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी वितरित करावी. स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्याकडून ही ट्रॉफी आहे आणि तिचं वितरण टेन टाकवहाळ सावरकंड विभागाचे विद्यमान सरपंच महोदय आदरणीय सदू गणेशकर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. 12 चेंडूंमध्ये 37 धावांची सैराट खेळली. दुर्वेस गावचा ब्रँड आहे, दीपक सांबरे नाव आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन दीपक. पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा. लोअर फुटर्स बॉल ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये एक्झिक्युशन आहे. क्षेत्ररक्षण बहारदार स्वरूपामध्ये जाणता राजा टेंट संघाचा आपण पाहत आलोय. मैदानामध्ये साई भोईर आहेत, गोवाडे गावातून बिलॉंग करणारा हरहुंडरी खेळाडू. प्रचंड अनुभव रोहित सुरेश मरले याला आपण पाहू शकतायत. गांजे गावातील सर्वाधिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला खेळाडू प्रणय दुमाडेला आपण पाहू शकतायत. पोचाडे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. अविनाश डोलाला आपण पाहू शकाल. चांगला दर्जेदार फलंदाज, सध्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये तो तैनात आहे. नितीन चितरे आपलं स्वागत आहे. या स्पर्धेसाठी प्रचंड सहकार्य तरे ग्रुपच्या वतीने तब्बल 50,000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. सरांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. बघा, षटक क्रमांक 2 मध्ये प्रणय दुमाडा विकेट टेकर बनला. प्रतिस्पर्धी संघाचा बॅटिंग लाईनअप कोलमडून पडलेला आहे. फलकावरती 19 धावा आहेत. प्रणय दुमाडाने पहिला चेंडू वाईड हाताळला होता, त्यानंतर मात्र डॉट आणि विकेटची संख्या मोठ्या प्रमाणावर. आदरणीय विजय गोवारी साहेब उपस्थित झालेले आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये कार्यरत एक दिग्गज व्यक्तिमत्व, सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय संयोजन समितीच्या वतीने. आदरणीय अविनाश राजू पवार साहेब आपण आपल्या शुभ हस्ते विजय गोवारी यांना सन्मानित करावं. विजय सर या आपण मुख्य क्रीडा मंचासमोर. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व. बघा, आपण शाळेत जेव्हा जायचो आपल्याला त्रिकोण, चौकोन, षटकोन, विशाल कोन सर्व काही शिकवलं जायचं. परंतु आयुष्य चांगले जगायचे असेल तर सर्वाधिक आवश्यक असतो तो सकारात्मक दृष्टिकोन. आणि सकारात्मक दृष्टिकोनाचं सर्वोत्तम उदाहरण आदरणीय विजय गोवारी साहेब, विद्यमान जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये कार्यरत अधिकारी महोदय. आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेचे विद्यमान सचिव अविनाश राजू पवार यांच्या शुभ हस्ते ऑन स्क्रीन यांचे या मान्यवर आहेत. त्यांना दाखवलं जात आहे 7ही खंडांमध्ये 182 देशांमध्ये. सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सकारात्मक दृष्टिकोनाचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय सन्मान्य विजयजी गोवारी साहेब, आपलं स्वागत आहे. ओळ्यात मॅचच्या दिशेने जिथे आतापर्यंत 20 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय नौशाद अधिकारी साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य सावरखंड. आदरणीय रवी गणेशकर सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते नौशाद अधिकारी माजी ग्रामपंचायत सदस्य सावरखंड यांना सन्मानित करावं. या नौशाद सर आपण VIP डायस समोर यावं. आपला यथोचित असा शुभ सन्मान ते परिपूर्ण केला जाईल विश नेटवर्क YouTube वाहिनीच्या माध्यमातून. हा स्वागत सन्मान सोहळा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. नौशादचे अधिकारी माजी ग्रामपंचायत सदस्य सावरखंड
जनतेचा प्रेम आणि जनतेचा विश्वास प्राप्त करून ग्रामपंचायत सदस्य पद ज्याने भूषवलेला आहे असे नौशाद अधिकारी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. त्यांचं मनापासून आहे स्वागत. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय महेंद्र पाटील साहेब, विद्यमान सरपंच भोपोली ग्रामपंचायत. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. विलासजी घाटाळ साहेब, केव शिलशेत ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच. एका सरपंचाकडून दुसऱ्या सरपंचाला मानाचा आणि सन्मानाचा हा तुरा शिरपेच्या मध्ये ओवला जातोय. आदरणीय महेंद्र पाटील साहेब, विद्यमान सरपंच भोपोली यांचा शुभ सन्मान जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता. आदरणीय विलास घाटाळ साहेब यांच्या शुभ हस्ते दोन दिग्गज सरपंच सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय देवीदासजी सुतार, यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते. या देवीदासजी आपण सन्मानाने क्रीडा मंचा समोर यावं. आदरणीय रवी गणेशकर, टेन टाकवाळ सावरखंड, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आदरणीय रवी गणेशकर सरांच्या शुभ हस्ते देवीदास सुतार, यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. सहर्ष हार्दिक स्वागत. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा, जिजुनी स्वतः चंदनाने इतरांचा मधुगंध द्यावा आणि जीवनाचा हा वारसा असाच पुढे चाल बाबा. मनापासून स्वागत देवीदासजी सुतार आपलं या स्पर्धेमध्ये. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय प्रकाश भुरकुड साहेब, यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते. प्रकाशजी आपण या प्लीज या मुख्य क्रीडा मंचासमोर. आदरणीय नितेश दादा तरे यांच्या शुभ हस्ते आपण प्रकाश भुरकुड यांना सन्मानित करणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व, आदिवासी मनोर प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता लाभलेले सन्माननीय विशेष अतिथी आहेत. अतिथी देवो भव या संस्कृतीचं यथोचित पालन केलं जात आहे. भारतीय संस्कृतीमध्ये एक नाही तर अनेक आदर्श आहेत, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांना शिकवलं, स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता, अशीच असते आमची माता सुंदर रूपवती, आम्ही देखील झालो असतो सुंदर, वदले शिवछत्रपती. भारताची संस्कृती महान आणि त्या महान संस्कृतीचं या ठिकाणी पालन केलं जात आहे. अतिथी देवो भव. आदरणीय विजय गोवारी साहेब, जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये कार्यरत दिग्गज व्यक्तिमत्व, यांच्याकडून स्पर्धेकरिता तब्बल 2000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. दात्यांचे मनापासून आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय रमेश सुतार साहेब, यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय दिनेशजी सुतार साहेब, बांधण, आपण आपल्या शुभ हस्ते रमेश सुतार सरांना सन्मानित करावं. चांगलं व्यक्तिमत्व म्हणून सरांची ओळख आहे आणि या भारतीय संस्कृतीचं यथोचित पालन. या संस्कृतीमध्ये इंडियन मायथॉलॉजी मध्ये एकापेक्षा एक किस्से आहेत आणि त्यांची उलगडणी करणारे एक क्षण आहेत. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेचे उबदार शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन आदरणीय रमेश सुतार यांना सन्मानित केलं जात आहे. दिनेशजी सुतार यांच्या शुभ हस्ते. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय महेश तांबडा साहेब, सामाजिक कार्यकर्ते. या महेशजी आपण मुख्य क्रीडा मंचासमोर यावं, आपणास सन्मानित केलं जाईल. संयोजन समितीच्या वतीने मी विनंती करतोय आदरणीय हेमंत गोवारी, विद्यमान खजिनदार, आपण आपल्या शुभ हस्ते महेश तांबडा यांना सन्मानित करावं. आपण समाजाचाही काहीतरी देणं लागतो. पैसा सगळेच कमावतात, प्रसिद्धी सगळेच कमावतात, परंतु आयुष्यामध्ये आल्यानंतर माणसाने माणसाच्या कामी आलं पाहिजे, माणुसकीचं नातं जपलं पाहिजे. आणि या आदिवासी मनोर प्रीमियर लीगच्या माध्यमातून महेश तांबडा यांची ज्वलंत जिवंत भूमिका आपण पाहू शकाल. आयोजकांच्या निमंत्रणास मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महेशजी तांबडा साहेब, आपलं देखील मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय चेतन मोरेश्वर सातवे, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पालघर तालुका पूर्व विभागाचे विद्यमान उपाध्यक्ष महोदय. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय केव शिलशेत ग्रामपंचायतचे विद्यमान प्रथम नागरिक सरपंच महोदय
विलास घाटाळ साहेब, ज्यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये प्रचंड परिश्रम केलेला आहे. सरांच्या शुभ हस्ते आपण चेतन मोरेश्वर सातवे सरांना सन्मानित करणार आहोत. स्पर्धेकरिता तब्बल 2500 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी ज्यांनी सौजन्य केलेला आहे. कुडे गावाचं हे कोहिनूर आदरणीय चेतन मोरेश्वर सातवी यांना सन्मानित केलं जात आहे. कॅमेरामॅन आपण हा सुंदर क्षण कैद करावा. स्पर्धेचे दाते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2500 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी स्पर्धेकरिता उपलब्ध करून देणारे आदरणीय चेतन मोरेश्वर सातवे, भारतीय जनता पार्टीचे पालघर तालुका पूर्व मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष. पुढील स्वागत मूर्ती सौभाग्यवती रेणुका राहुल पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विद्यमान अध्यक्षा महिला मोर्चा पालघर पूर्व मंडळ भारतीय जनता पार्टी ताईंना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. सौभाग्यवती रेहाना पटेल ताई, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय रेणुका राहुल पाटील ताईंना सन्मानित करायचं आहे. महिला मोर्चा पालघर तालुका पूर्व मंडळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष आहेत. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची पहिली मुहूर्त मेढ रोवली तेव्हापासून आज तागत आपण स्त्रियांची भरभराट पाहतोय. गगन भरारी गरुड झेप आहे. स्त्री वर्ग कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये कमी नाहीये आणि त्याचं हे खूप सुंदर उदाहरण. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सौभाग्यवती रेणुका राहुल पाटील, विद्यमान अध्यक्षा महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ, आपलं मनापासून स्वागत. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय राहुल पाटील सर, विद्यमान सदस्य भारतीय जनता पार्टी पालघर पूर्व मंडळ. राहुलजी पाटील आपण यावं. आदरणीय संजय दापशी सर, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय राहुल पाटील सरांना सन्मानित करायचं आहे. भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळाचे विद्यमान सदस्य आहेत. आज संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये दबदबा आहे. रोहित काय सांगतोय? स्कोर हवाय 23. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महाराष्ट्राचं महावस्त्र प्रदान करून आदरणीय राहुलजी पाटील यांना आम्ही सन्मानित करतोय. आदरणीय महेंद्र पाटील, विद्यमान सरपंच भोपोली यांच्याकडून आदिवासी मनोर प्रीमियर लीगच्या या 9व्या सीझन करिता तब्बल 2000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांच्या मनापासून पुढील स्वागत मूर्ती आदरणीय साक्षीताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. या ताई, आपला या ठिकाणी शुभ सन्मान परिपूर्ण केला जाईल. आदरणीय सन्माननीय रेणुकाताई पाटील यांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते साक्षीताईंना सन्मानित करावं. चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ताईंची ओळख आहे. आज राजकीय कार्यक्षेत्रामध्ये आणि सामाजिक सेवेमध्ये साक्षीताई यांना आपण कार्यरत पाहतोय. त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान परिपूर्ण केला जातो. एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या या स्वागत सन्मानाकरिता. अस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युमा अमृतम गमय तेजस्विनी वधितमस्त पदस्पर्शाने पुनित झाले ज्ञान मंदिर बहरून गेले संगीत स्फुरले सात सुरांचे प्रसन्नतेचे नृत्य हे स्फुरले. शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय गीताताई. मी विनंती करेन आदरणीय साक्षीताई, आपण आपल्या शुभ हस्ते गीताताईंना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेकरिता विशेष हजेरी त्यांनी लावलेल्या आयोजकांच्या निमंत्रणांना सुनियोजित असा मान दिलेला आहे. त्याबद्दल गीताताईंचे मनापासून आभार. या साक्षीताई, आपण आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान प्रदान करायचा आहे. ताई, आपलं मनापासून स्वागत. आपण आलात म्हणून या स्पर्धेला शोभा आलेले आहे आणि संपूर्ण आदिवासी मनोर प्रीमियर लीग कार्यकारिणीच्या वतीने हा आपला मान आहे, सन्मान आहे. खूप सारं स्वागत आहे. आपल्या कर्तृत्वाला सलाम आहे.
गीताताई, काल शनिवारचा बाजार होता. बाजारामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या मान सन्मान तुम्हाला विकत मिळणार नाही. त्यासाठी आयुष्यामध्ये येऊन चांगली कर्म करावी लागतात आणि ती कर्म आपण केलेले आहेत, म्हणून आपल्या कार्याला सलाम आहे. चला आता आपण वळूयात मॅचच्या दिशेने, जिथे 4 षटकांचा खेळ समाप्त अखेर झालाय. फलकावरती 25 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आदरणीय सन्माननीय रेणुकाताई राहुल पाटील, विद्यमान अध्यक्षा महिला मोर्चा पालघर भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ, यांच्याकडून आदिवासी मनोहर प्रीमियर लीगच्या या 9th एडिशन करिता तब्बल 1100 रुपयांचा भरघोस असा क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. ताई, आपल्या मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. आपल्या मनाची श्रीमंती दाखवून देतात. माणूस नेहमीच सांगतो की माझ्याकडे पैसा आला तर मी काहीतरी करेन, परंतु पैसा सांगतो की आधी तू काहीतरी कर, मगच मी तुझ्याकडे येईन. दातृत्वाची धगधगती ज्वलंत मशाल आणि खूप चांगलं कार्य मान्यवरांच्या माध्यमातून स्मॅश केलेलं आहे. साइड स्क्रीनच्या दिशेने कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. खूप चांगला फटका, ब्रँड ऑफ दुर्वे स्वप्नील लहांगे, ब्रँडेड चौकार आहे आणि या चौकाराच्या सहाय्याने 29 धावा फलकावर परिपूर्ण झालेल्या आहेत. स्वप्नील लहांगे बॅट मधून चौकार येतोय. रोहित सुरेश मरले षटकातील पुढील बॉल घेऊन. गुड डिलिव्हरी. हा क्वालिफायर आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार तो थेट ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री करणार, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाला देखील आणखीन एक संधी दिली जाईल, कारण दोन्ही संघ टेबल टॉपर आहेत, गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी आहेत. ऑन साइडला सजवलेला फटका, डीप मध्ये सागर विलास भोवरे, हालोली गावातून बिलॉंग करणारा क्रिकेटपटू, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. खूप सुंदर झेल त्याने परिपूर्ण केलाय. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये क्रिकेटच्या विश्वात भन्नाट प्रगती करणारा सागर विलास भोवरे, आणि त्याने टिपलाय झेल. संपलाय स्वप्नील लहांगेचा खेळ. फलंदाज बाद. गॉन. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय दिनेश माधव पाटील. एक अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व. राहुलजी पाटील या ठिकाणी निरोप घेत आहेत. रेणुकाताई, आपण आला त्या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केली, आपल्या मनापासून आभार आहेत. सर्व मान्यवर, गीताताई असतील, त्यानंतर साक्षीताई या ठिकाणी वेळात वेळ काढून आले. सर्व मान्यवर, आमचे दिग्गज मान्यवर या ठिकाणी निरोप घेतात. गीताताई, साक्षीताई, रेणुकाताई, राहुल पाटील सर, चेतनदादा मोरेश्वर सातवी, सर्वांचे मनापासून आभार आहेत. आपल्या पुढील वाटचालीकरिता मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या हातून हे समाजकार्य घडत राहो. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये असेच आपण सक्रिय राहा आणि पालघर जिल्ह्याचा विकास भारतीय जनता पार्टीच्या पूर्व मंडळाच्या वतीने आपण करा, हीच भगवंताचरणी सदिच्छा. दिनेश माधव पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. दादा, एक 100 रुपये द्यायचे. हा, एक 100 रुपये इथे अजून काय या आपण स्वागत सन्मान परिपूर्ण करूयात. आदरणीय अजय दामोद आभाडे सरांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय दिनेश माधव पाटील, हिंदुत्वाची धगधगती मशाल आहे, कट्टर शिवसैनिक आहेत आणि बोईसर विधानसभेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल खऱ्या अर्थाने सचिव पद ज्याने भूषवलेलं आहे. एक मोठं राजकीय वलय प्राप्त व्यक्तिमत्व आदरणीय दिनेश माधव पाटील पोचाड. एकदा जोरदार यांचा गजर आला पाहिजे आहे. पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या दुकटन प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष आहेत आणि सरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अजाण सुरू झालेलं आहे आणि त्या कारणास्तव आम्ही थोडा वेळ ब्रेक घेतोय. 38 धावा आहेत फलकावर.
वेलकम बॅक. आदरणीय जानू सांबरे यांच्याकडून रोहित वनगा आणि रोहित मर्ले यांच्या दर्जेदार खेळीकरिता प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्वालिफायर 1 आणि त्यामधील पहिलं सत्र मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये दुकटन गावातील हरहुंडरी ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे रोहित भोईरला आपण पाहतोय. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर. ऑन साइडला डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या सेंटरला सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलचं रोटेशन झालंय. डबल करिता प्रयत्नशील आहेत. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवायचे आहे होंडोला आणि त्या कारणास्तव येथे मात्र सॅक्रिफाईस विकेट पाहायला मिळते. धावांची टोटल जाऊन विसावले प्रोग्रेस कार्डवर. 41 41 अंकावर शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. साखरे येथे देखील स्पर्धा सुरू आहे. त्या कारणास्तव रोहित यांची एंट्री थोडीशी लेट झाली मैदानामध्ये आणि त्याचा थोडासा भुर्दंड तर पडलाय. रोहित जर सलामीसाठी आले असते तर मोठी धावसंख्या देखील होऊ शकली असती. तो जर तरचा विषय. सध्या त्याने आपली खेळी रोवून ठेवले, सिरपेच्या मध्ये ओवून ठेवलंय आणि पाय थोडेसे स्थिरावलेले आहेत. एक फिनिशिंग टचची आवश्यकता आहे. या मैदानाची विशेषता जर आपण पाहिली, पहिल्या दिवसापासून खेळपट्टी थोडीशी अक्रॉस तयार करण्यात आलेली आहे. ज्युसी हाफ व्हॉली गुडलँड स्पॉट वरती जर जास्तीत जास्त चेंडू रिलीज होत आहेत तर धावा कमी होत आहेत. गोलंदाजांनी कंट्रोल दाखवलं तर 50 ते 60 धावा परिपूर्ण ठरू शकतात. परंतु पोचावं देखील लागेल. ऑन साइडला ही क्षमता आहे. रोहित भोईर होंडो हे टोपणनाव उगाच मिळालेलं नाहीये. दुकटन गावातील सध्याच्या घडीचा सर्वाधिक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. काय फटका खेळलाय. अतिशय दर्जेदार स्वरूपामध्ये स्लॉट मध्ये दिला चेंडू आणि पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच देखील करून दाखवलाय. धावपलकाला पंख लावलेत. 47 धावा परिपूर्ण नारायण स्मृती या संघाच्या माध्यमातून. यष्टांच्या मागे गतीमुळे बीट झाले जो उल्लेख मी केला. या खेळपट्टीवर ज्युसी हाफ व्हॉली आणि गुडलँड स्पॉट वरती जेवढे चेंडू रिलीज झालेले आहेत फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलंय. तामसई एक्सप्रेस रोहित वनगा च्या गतीसमोर बीट होतोय रोहित भोईर. फलंदाज बाद. गॉल. ऑन ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये प्रणय तुमाडा. ब्रँड ऑफ पोचाडे. काय जबरदस्त थ्रो केला. कौतुकास्पद. प्रणय तुमाडा यू ब्युटी. ऍब्सोल्युटली प्रॉलिफिक, कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड स्पेक्टॅक्युलर थ्रो. 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. ऑन स्क्रीन प्रणय तुंबाडा काय थ्रो केला. अक्षरशः रवींद्र जडेजाची आठवण यावी काही क्षणांसाठी. रॉकेट थ्रो पूर्णपणे आकाश मार्गाने. धावांची टोटल आहे फलकावर 48. विजयासाठी 49. 49 धावांचं लक्ष समोर सेट करण्यात आलेलं आहे. ऐकूयात एक छोटीशी धून आणि येऊयात दुसऱ्या सत्रामध्ये. सन्माननीय जयेश पाटील यांना सन्मानित करावं. या जयेशजी आपण अगदी मुख्य
क्रीडा मंचासमोर यायचं आहे. एक छोटासा स्तंभ आहे आणि त्या कारणास्तव कॅमेरा प्रॉपर कव्हर अप करू शकत नाहीये, म्हणून थोडं पुढे आहे. हेमंतजी थोडं पुढे घ्या जेणेकरून कव्हर अप होईल. जोरदार टाळ्यांच्या गजरासहित महाराष्ट्राचे महावस्त्र मायेचे उपदार शॉल स्नेहाचा पुष्पगुच्छ देऊन यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय जयेशजी पाटील यांना आम्ही सन्मानित करतोय. रुपेशजी वांगड आलेले आहेत. रुपेश या आपण संघमाला कृपया करून मुख्य VIP डायसवर आपण स्थानापन्न व्हावं. खूप चांगल्या पद्धतीने PCC मनोहर रुपेश या ना प्लीज. आपलं स्वागत संघ मालकाच्या भूमिकेमध्ये. राहुलजी सुतार आपला जो प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड उर्वरित राहिलेला आहे आपण लगेचच वितरित करूयात. आपण देखील या. विनंती आहे आदरणीय दिनेशजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी वितरित करायची. स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्याकडून या उदार्यशील भूमिका. राहुल सुतार ब्रँड ऑफ बोरांडे सुपरस्टार आयकॉन आहे आणि त्याच्या खेळीचा हा सन्मान आहे. दिनेशजी माधव पाटील बोईसर विधानसभेचे शिवसेना सचिव, कट्टर हिंदुत्ववादी आणि एक दर्जेदार व्यक्तिमत्व. आगामी दुकटन कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेचे विद्यमान प्रेसिडेंट अध्यक्ष आणि त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जाते. गणेशकर सरांचा संघ आहे जांताराजा 10 संघाला अंतिम सामन्यामध्ये धडकण्याकरिता ऍक्युरेट चेस करायच्या आहेत. 49-49 धावा. विपक्षामध्ये नारायण स्मृती, आदरणीय कल्पेश मर्ले, आदरणीय संतोष जाधव आणि आदरणीय रवींद्र गोवारी सरांचा संघ. आघाडीचे अग्रमानांकित दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल. एका बाजूने रोहित सुरेश मर्ले आगामी मनोहर प्रीमियर लीग मध्ये देखील ज्याचे आयकॉन म्हणून निवड झालाय. जांताराजा 10 संघाने सलग दुसऱ्या वर्षामध्ये ज्याला आयकॉन म्हणून नियुक्त केलाय असा फलंदाज. तर त्याच्या साथीने गोवाडे क्रिकेट करिता भरपूर वर्षे खर्च घातलेला साई भोईर. पहिल्या षटकामध्ये ब्रँड ऑफ दुकटन रोहित भोईर होंडो व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये. या मैदानाची विशेषताच राहिलाय 5 दिवस परिपूर्ण व्हायला आलेले आहेत परंतु मैदान आपला रोल काही चेंज करत नाहीये. खेळपट्टी तयार करत असताना थोडीशी अक्रॉस तयार करण्यात आली आणि गोलंदाजाकडे जर शार्प माइंड असेल त्याने जर गुडलँड स्पॉट आणि जुसे हाफ व्हॉलीला व्हॅल्युएशन दिलं तर तो मार्क खाणारच नाहीये. 5 दिवसांनी आपल्याला हेच दाखवून दिलंय. फटका बसलाय. यष्टांच्या मागे सुंदर झेल परिपूर्ण अफलातून सुरुवात झाली रोहित भोईरच्या माध्यमातून. साई भोईर स्वस्तामध्ये बाद होत आहेत. पहिला झटका लागलाय जांताराजा 10 संघाला. फलंदाज बाद.
बघा पहिले दोन्ही चेंडू योग्य लेंथ अँड लाईन वरती रिलीज करण्यात आले. रोहित भोईरच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर तो चेंडूला कट करतो, परंतु एका कटर बॉलर करिता जर परफेक्ट टप्पा त्याने निवडला तर फलंदाजांसाठी तो धोक्याची घंटा बनू शकतोय. या षटकामध्ये ते घडलेलं आहे. प्रचंड यशस्वी ऑलराऊंडर आहे. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे देखील गाजवून आलाय रोहित भोईर आणि स्वतःची गुणवत्ता ॲज अ आयकॉन म्हणून तो सातत्याने दर्शवून देतोय. नव्याने फलंदाज आलेले आहेत. पोचाडे गावातून बिलॉंग करणारा प्रणय तुमाड आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय दिनेश माधव पाटील यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याबद्दल दादांचे मनापासून आभार. तसेच स्पर्धेकरिता आदरणीय दिनेश माधव पाटील कट्टर शिवसैनिक, कट्टर हिंदुत्ववादी, आगामी दुक्टन प्रीमियर लीग या स्पर्धेचे विद्यमान प्रेसिडेंट आणि या बोईसर विधानसभेच्या माध्यमातून शिवसेना जिल्हा सचिवची भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. असं बहुआयामी राजकीय वलयप्राप्त व्यक्तिमत्व आणि सरांकडून STMPL करिता तब्बल 1100 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या दातृत्वशील भूमिकेकरिता. खूप खूप आभार. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा मनसुबा बघायला मिळाला. रोहित भोईर काय गोलंदाजी करतोय. मैदान मदतगार तर आज प्रपोज डे. गोलंदाजाने फक्त स्वतःला इतकंच प्रपोज करायचं आहे की मला या शगुन डेव्हलपरच्या मैदानामध्ये परफेक्ट टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे, तर तो सक्सेसफुल होणार आहे. क्लीन बॉल दांडे गोल, फर्निचर डिस्ट्रॉइड. रोहित भोईर यू ब्युटी. रोहित सुरेश मर्लेसारखा एक महानायक फलंदाज स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेने पोहोचवलेला आहे. चेंडू प्रॉपर बघा, तत्काळ पुनरावलोकन तुम्हाला दाखवलं जाईल. त्याचे ज्युसी हाफोली लेंथ आणि या लेंथ वरती गोलंदाज यशस्वी ठरणार. शगुन डेव्हलपर्स मनोरचं हे क्रीडांगण स्मरांगण जाणता राजा 10 संघ बॅक फूट वरती आहे. या पहिल्या षटकामध्ये काय षटक हाताळलंय रोहित भोईर, ब्रँड ऑफ दुक्टन. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडू वरती विकेट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवरती आलेले आहे विकेट. 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत, 2 गडी गारद केलेले आहेत. रोहित भोईर खूप सुंदर प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, खरं तर पहिल्या सत्रामध्ये धावा कमी झालेल्या आहेत. नारायण स्मृती संघाने 6 षटकांमध्ये 48 धावा केलेल्या आहेत. आता 49 धावा डिफेंड करत असताना पहिली पॉवर प्लेची 2 षटकं ही चांगली हाताळणं अत्यंत गरजेचं आहे आणि रोहित भोईरने ती सुरुवात मिळवून दिली. चर्चेचा विषय अनिकेत गोवारी देखील ठरेल. केव गावातून बिलॉंग करणारा आणि आपल्या वडिलांच्या छत्रछायेखाली घडलेला संजय गोवारे यांना पण इन ऍक्शन पाहतोय. सध्या यष्ट्यांच्या मागे ते तैनात आहेत आणि अनिकेत गोवारीने केलेली गोलंदाजी रोहित भोईरला अनिकेतची साथ आहे म्हणून हा सामना रंगू शकतोय. षटकातील शेवटचा बॉल घेऊन लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील होतं. थोड्या वेळासाठी ब्रेटलीची आठवण करून दिली रोहित भोईरने ज्या पद्धतीने त्याचं अपील होतं. परंतु समोर अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वातील दिग्गज उभा आहे. नाव आहे विरल नायर. खूप कमी वेळा आपण पाहिलं असेल विरल नायर मागील 10 वर्षांपासून. खरं तर 2016-17 मध्ये मनोर प्रीमियर लीग सुरू झाली, त्याआधी वाडा प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांना पाहिलं. तेथून जो प्रवास सुरू केलाय या पालघर जिल्ह्यावरती अधिराज्य गाजवलंय विरल नायर आणि आशुतोष व्यवहारे या A1 जोडीने. सध्या ते समोर होते. रोहित भोईरने फार स्ट्रॉंग अपील केलं, परंतु विरल नायर यांनी दर्शवलं इट्स नॉट आउट करार. पहिल्या षटकाचा काही समाप्ती अखेर झालाय. केवळ 2 धावा आणि 2 विकेट्स. आमच्या मुख्य VIP डायसवर सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल संजयजी दापशे. दादा आपल्या मनापासून आभार आहेत. ताईंच्या माध्यमातून आपण प्लेअर ऑफ द सिरीज करिता बायसिकल दिलेले आहे आणि अशा प्रकारच्या भूमिका ह्या आवश्यक आहेत क्रिकेट स्पर्धांकरिता. खेळाडूंना कुठेतरी प्रोत्साहन मिळतं. गीता संजय दापशी आपल्या अर्धांगिनी सरपंच महोदया आहेत आणि त्यांच्याकडून आकर्षक बायसिकल आपण दिलेले आहे. आम्ही कृतकृत्य झालेलो आहोत. अपेक्षा आहे दादा येणाऱ्या काळामध्ये आपण उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठी भरारी घ्यावी आणि बाईकच्या ठिकाणी बुलेट घेऊन यावं ही भगवंताच्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय, जेणेकरून खेळाडूंना आणखीन वाव मिळेल. सध्या प्लेअर ऑफ द सिरीज करता बायसिकल सौभाग्यवती गीता संजय दापशे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या VIP डायसवरती उपस्थित आहेत संजय दादा दापशे. बहुतेक बाबू या टोपण नावाने त्यांना विशेष प्रेम मिळालेलं आहे. सातत्यपूर्ण रीतीने आपण ह्याच नावाची उद्घोषणा
पाहत असतो प्रत्येकाच्या मुखातून. वळत मॅचच्या दिशेने जिथे गौरव जाधव आलेले आहेत, याच मनोर परिसरातून बिलॉंग करणारा क्रिकेटपटू म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अंडर आर्म असेल, ओव्हर आर्म असेल, दोन्ही फॉर्मॅटमध्ये एक बिझी खेळाडू आहे, बिझी क्रिकेटर आहे गौरव जाधव. फिटनेस खूप चांगला त्याने मेंटेन केलाय, अगदी उंच सकल सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे. पुलचा फटका ऑन साइडला, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, गोलंदाजाची बत्ती गुल करणारा हा षटकार आहे. प्रणय दुमाडा, ब्रँड ऑफ पोचाडे. गुड शॉट. पंच काय सांगताय? चेंडू हवाय. चला ग्राउंड साफ, चेंडू लगेच पोचवा, थोडं लक्ष ठेवा सामन्याकडे. नवीन चेंडू द्या, नवीन, बहुतेक न्यू बॉल जाऊ द्या. कल्पेश भोईर सध्या नवीन चेंडू उपलब्ध करून देतात. या युवाला तुम्ही बघा, कल्पेश भोईर आपल्या मनोर परिसरातला हा असा एक पडद्यामागचा हिरो आहे जो प्रत्येक वर्षी STMPL मध्ये प्रचंड मेहनत घेतो. मैदानाच्या आखणे असेल, चेंडू देणं असेल, चेंडू उपलब्ध करून अगदी मैदानाच्या बाहेरचे चेंडू निघून जातात षटकाराच्या पलीकडे, ते चेंडू देखील उपलब्ध करून देण्यामध्ये कल्पेश भोईर याची मेहनत फार मोठी आहे. हे पडद्यामागचे जे हिरो असतात त्यांच्या नावांची चर्चा होणं फार गरजेचं आहे. स्पर्धेला साकारण्यामध्ये प्रशांत शिवराम गोवारी अध्यक्षांच्या पाठीचे हे कणे आहेत आणि त्यांचं फार सहकार्य असतं. प्रणय दुमाडा काय फटका खेळल्यात, उत्तुंगाने टोलेजंग षटकार, 8 धावा आहेत फलकावर. बॅटला स्विच केलेला आहे. थोडेसे हताश आहेत, निराश आहेत, स्वतःवरती नाराज आहेत. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये हा ऑप्शन चुकीचा नव्हता, कारण चेंडू फळीचा समन्वय झाला असता तर थेट चौकार किंवा षटकार येऊ शकला असता. प्रणय दुमाडा फील्ड अटॅकला ओळखून, जाणून आणि पारखून खेळतोय. गेम अवेअरनेस, सामन्यामध्ये असलेलं लक्ष तो दर्शवून देतोय. ऑप्शनच्या पलीकडे हलकेसे शफल झाले होते आणि तेथे रोहितच्या पायाला थोडीशी दुखापत्तर होते. क्लोज किपिंग तो करतोय. खूप रिस्की असतं, खास करून वेगवान गोलंदाजाच्या विरोधामध्ये. आणि फलंदाज देखील जर भरपूर सफल झाले तर यष्टीरक्षकाने आपली काळजी जरूर घ्या, ही विनंती आहे. होंडो आपण क्लोज किपिंग करतात आणि स्वतःची काळजी जरूर घ्या, कारण वेगवान गोलंदाजाच्या विरोधात जेव्हा फलंदाज ऑफस्टंपच्या प्रचंड पलीकडे सफल होतो तेव्हा त्याची बॅट डोक्यावरती लागू शकते. गौरवचा पुढील बॉल, लॉफ्टेड स्ट्रोक आहे, वाइडिश, लॉंग ऑफच्या वरून आसमानी टोला, चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार, 6 धावा. काय जबरदस्त फटक्याची निवड केलंय साहिल चापके. सुप अप स्ट्रोक सिलेक्शन. खोलवर टप्प्याच्या चेंडूच्या विरोधात साहिल चापके कडून शिकाब. बघा काय यष्टीरक्षण. रोहित भोईर यांचं डॉट बॉल रिलीज होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय फलकावरती. आतापर्यंत 15 धावा आहेत. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही एक्युरेट 34 धावांचं लक्ष जाणता राजा टेंट संघासमोर आहे. आदरणीय मोहम्मदभाई पटेल यांना विनंती आहे आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आदिवासी मनोर प्रीमियर लीग आपले स्वागत करू इच्छिते. या मनोर विभागामधील एक क्रीडा विश्लेषक आणि राज्य भाषेतील उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची ओळख संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सुनियोजित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सरांना विनंती आहे आपण आयोजकांच्या निमंत्रणाला मान देऊन मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आदरणीय सन्माननीय मोहम्मदभाई पटेल, वेलकम, आपलं स्वागत. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 34 धावांचं टार्गेट समोर. बघा दुसऱ्या षटकामध्ये गौरवला आणलं आणि तिसऱ्या षटकामध्ये आता अनिकेतला घेऊन आलेले आहेत. हा जो गोलंदाजीचा क्रम आहे हा किती उपयुक्त ठरलेला आहे या सामन्याचा रिझल्ट दाखवून जाईल. पहिल्या षटकामध्ये केवळ 2च धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अनिकेतचं येणं गरजेचं होतं का, हा देखील क्वेश्चन आहे. जो गोलंदाज सर्वाधिक फॉर्म मध्ये त्याला थोडंसं दूर ठेवलं. स्मॅश केलेला आहे ऑन साइडला. प्रणय दुमाळाच्या बॅट मधून चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा.
Yes, desire. चला यानंतर होणारा जो सामना आहे नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता दोन्हीही संघांचे सुपरस्टार आयकॉन अथवा कर्णधार आपण यावं. टॉस बॉक्स जवळ पहिल्या सामन्यामधील विजेता 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी आणि दुसऱ्या एलिमिनेटर मधील विजेता अर्थातच गुरोडा किंग 11 अशा दोन संघांमध्ये व्हेरी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. कृपया करून आपण यावं, टॉस बॉक्स जवळ रिपोर्टिंग करावी ही विनंती आहे. रवी गणेशकर सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड मेहनत या स्पर्धेकरिता भरघोस क्रीडानिधी ज्याने उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्या टेन टाकवाड आणि सावरखंड ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. 11,000 रुपये उदार मतवादी दृष्टिकोन. पंच काय सांगतात, रिव्ह्यू हवाय. फलंदाजी करणाऱ्या संघाने चॅलेंज केलंय. चला या थर्ड अंपायर आपण निरीक्षण तथा परीक्षण करावं नक्की काय घडलेलं आहे. थोडासा थर्ड अंपायर भोजनाचा आस्वाद घेत आहेत विरलजी. विलासजी सुकूर तरे बोईसर विधानसभेचे कार्यसम्राट, कार्य कुशल, कार्य तत्पर आणि कार्य प्रवीण आमदार महोदय यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. समवेत आदरणीय वसंत वामन चव्हाण साहेब विद्यमान शिवसेना जिल्हा प्रमुख यांचं देखील शुभ आगमन आमच्या VIP डायसवर सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या साथीने साधू गणेशकर साहेब आहेत. टेन टाकवाड सावरखंड विभागाचे विद्यमान प्रथम नागरिक सरपंच महोदय आणि या दिग्गजांची ही रेलचेल दमदार आमदार सरांचं मनापासून स्वागत या मुख्य VIP डायसवर. एक चांगलं आणि सुजाण व्यक्तिमत्व. इट्स फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल, अधिकृत चेंडू. नाईन्टीन रन्स 19 धावा फलकावर. क्वालिफायर 1 सुरू आहे. आदरणीय सन्माननीय विलासजी सुकूर तरे आमदार महोदयांच्या माहितीसाठी सध्या क्वालिफायर 1 आपण पाहतोय. वसंतजी वामन चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख आपल्या माहितीकरिता. जो संघ जिंकेल तो थेट ग्रँड फिनाले मध्ये जाईल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला आणखीन एक संधी आहे. त्याचं कारण एवढंच की दोन्ही संघ गुणतालिकेमधील अव्वल संघ आहेत. आजच्या दिवसातील तिसरी लढत आणि क्वालिफायर 1 असं स्वरूप या सामन्याचं आहे. पहिलं सत्र समाप्ती अखेर झालंय. सध्या 49 धावांचा पाठलाग सुरू आहे. जाणता राजा 10 या संघाच्या माध्यमातून हा देखील चेंडू हवेमध्ये. अनिल गणेशकर करिता धोक्याची घंटा, परंतु नशिबाशी मिळाले 7. कॅच ड्रॉप. झेल धरतीला दान देण्यात आलेला आहे. अनिल गणेशकरला जीवनदान मिळालंय. सांघिक टोटल जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतोय 21-21 या अंकावर. अजूनही विजयासाठी 28 धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक 3 आहे प्रगती पथावर. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. आदरणीय अरविंद बसवत मंडप डेकोरेटर्स आपण या मुख्य क्रीडा मंचाजवळ कमिटीशी आपण समन्वय साधावा ही विनंती आहे. येथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार सजवला गेलाय. बघा या मॅच मध्ये जर आपण पहिला धावा चेस करत असताना जी भूमिका अदा केलेली आहे ऍज अ बॅटर अर्थातच अनिल गणेशकर त्याला मिळालेलं जीवनदान आणि याआधी प्रणय दुमाडाने केलेली विध्वंसक फलंदाजी कुठेतरी डोकेदुखी ठरते. बघा तुम्ही झेल सोडू शकत नाही क्रिकेटच्या विश्वामध्ये. एक झेल खूप महागडा ठरू शकतो. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विश्वामधील सर्वाधिक महागडा झेल जो ऑस्ट्रेलिया वर्सेस अफगाणिस्तान या मॅच मध्ये आपण पाहिला. ग्लेन मॅक्सवेलला जीवनदान मिळालं. त्यानंतर त्याने एका पायावरती सामना जिंकवून दाखवला. डबल सेंचुरी वन डे फॉर्मॅट मधील सर्वोत्कृष्ट इनिंग. येथे अनिल गणेशकरला जीवनदान मिळालं. त्याने लगेचच षटकार देखील खेचलाय.
टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं नागमोडे वळण घेतलं. ऑफिशियली 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. फलकावरती आहे 27 धावा. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत अजूनही 18 आणि विजयासाठी 22 धावांचं टार्गेट जाणता राजा टेन या संघासमोर आहे. पाण्याची सुव्यवस्था मैदानामध्ये केली जाईल. तत्पूर्वी आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. आदरणीय मोहम्मदभाई पटेल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संयोजन समितीच्या वतीने मी विनंती करतोय आदरणीय हेमंत गोवारी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मोहम्मदभाई पटेल यांना सन्मानित करावं. एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय वसंत वामन चव्हाण साहेब विद्यमान शिवसेना जिल्हा प्रमुख पालघर सरांना आपण सन्मानित करूयात. सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये अग्रणी असं हे व्यक्तिमत्व आहे. सर प्लीज या आपण अगदी छायाचित्रणासमोर. आदरणीय सन्माननीय वसंतजी वामन चव्हाण सरांना विनंती आहे आपण क्रीडा मंचात समोर यायचं आहे. आपला शुभ सन्मान परिपूर्ण केला जाईल. या स्पर्धेचे VIP गेस्ट आहेत सन्माननीय विशेष अतिथी आणि सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेच्या वतीने आदरणीय हेमंत गोवारी साहेब विद्यमान खजिनदार आपण आपल्या शुभ सहर्ष हार्दिक स्वागत या मुख्य क्रीडा मंचावर. डॉक्टर रतन टाटा यांचं फार सुंदर वाक्य आहे, जगामध्ये फार कमी असे पाय उरलेले आहेत ज्या पायांवरती तुम्हाला नतमस्तक व्हावंसं वाटेल आणि त्याचं एक सुंदर आणि ज्वलज्वलंत उदाहरण आदरणीय सन्माननीय वसंत वामन चव्हाण साहेब यांचं मनापासून आहे स्वागत. विद्यमान शिवसेना जिल्हा प्रमुख पुढील स्वागत मूर्ती स्पर्धेचे उद्घाटक महोदय आदरणीय सन्माननीय विलासजी सुकुरतरे साहेब दमदार आमदार बोईसर विधानसभेच्या माध्यमातून कार्यसम्राट कार्यकुशल आणि कार्यप्रवीण आमदार महोदय म्हणून सरांची ओळख आहे. मी संयोजन समितीच्या वतीने विनंती करतोय आदरणीय संजयजी दापशी सर आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान करावा. या आमदार महोदय आपण यावं. सतरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 22 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. चला नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय विलासजी सुकुरतरे विद्यमान आमदार महोदय बोईसर विधानसभा आणि समवेत आदरणीय वसंत वामन चव्हाण साहेब विद्यमान शिवसेना जिल्हा प्रमुख दोन्हीही दिग्गजांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची. महत्वपूर्ण अशी लढत एलिमिनेटर 3 एका बाजूने आपण पाहणार आहोत 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये गुरोडा किंग 11 अशा 2 संघांमध्ये महत्वपूर्ण असा सामना. नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करूयात. बहुआयामी राजकीय वलय प्राप्त व्यक्तिमत्व उपस्थित झालेले आहेत. बोईसर विधानसभेच्या माध्यमातून जनतेचा प्रचंड विश्वास आणि आपुलकी ज्यांनी प्राप्त केलेले आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील अनेक चौकार आणि षटकार ज्यांनी खेचलेले आहेत. पालघर वसई डहाणू तलासरी वाडा मोखाडा जव्हार आणि विक्रमगड मध्ये
जनतेला ज्यांनी प्रभावित केलेलं आहे. असे राजकीय बहुआयामी वलयप्राप्त व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय बिलाजी सुकुरतरे आणि आदरणीय वसंत वामन चव्हाण आमदार महोदय तथा जिल्हा प्रमुखांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया या ठिकाणी होत आहे. छप्पाचा उच्चार आहे गुरुडा किंग 11 संघाचा आणि कट्टा आलाय या 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी बसरोळी या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी बसरोळी या टीमने मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. खूप कमी वेळ आहे दमदार आमदारांकडे आणि त्या कारणास्तव लगेचच ते निरोप घेतात. आदरणीय विलाजी सुकुरतरे साहेब आणि आदरणीय वसंत वामन चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख आणि आमदार महोदयांची A1 जोडी आहे. जनतेचा सार्थ विश्वास पालघर जिल्ह्यातील अनेक विकास कामे राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रातील चौकार षटकार आणि अनेक निर्णायक बाबी ज्यांच्या हातामध्ये या पालघर परिसराचा विकास नियतीने ज्यांच्या हाती लिहिला आहे असे 2 दिग्गज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय विलाजी सुकुरतरे साहेब विद्यमान आमदार महोदय आणि आदरणीय वसंत वामन चव्हाण साहेब विद्यमान शिवसेना जिल्हा प्रमुख. आपण आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत असे उंचीवरती पोहोचवलीत त्याबद्दल STMPL आपले शतशः ऋणी आहे. आपल्या पुढील वाटचालीकरिता मनपूर्वक शुभेच्छा. चला आता आपण जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे धावांची टोटल जाऊन विसवलेले आहे प्रोग्रेस कार्डवर ॲक्युरेट 37 या अंकावर येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 12 आणि विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. बारा चेंडू 12 धावा. बघा क्रिकेटच्या विश्वामध्ये इतकी अनिश्चितता दडलेल्या की आपण कुठल्याही गोष्टीचा अंदाज लावू शकत नाही. काल या मैदानामध्ये 6 चेंडूंमध्ये 26 धावा चेस झालेल्या आहेत. कुणाच्या ध्यानी मने आणि स्वप्नी नसताना ज्या सचिन टोकरेने 1 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना ह्याच शगुन डेव्हलपरच्या मैदानामध्ये षटकार केला होता त्या सचिन टोकरेने मात्र काल इतिहास लिहिला. 6 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या. 12 मध्ये 12 डिफेंड होऊ शकतात. या मैदानामध्ये 12 मध्ये 6 देखील डिफेंड झालेला आहेत. हा विचार कुठेतरी माइंड मध्ये फिट करावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या नारायण स्मृती संघाला. बघा क्रिकेटचा सामना जिंकणे एक प्रोसेस असते. तुम्हाला प्रत्येक चेंडूवर लढावं लागतं. प्रत्येक चेंडूवरती एक नवीन प्रश्न तयार असतो. असं नाहीये की तुम्ही एका सामन्यामध्ये खेळलात म्हणून तुम्ही हिरो झालात. क्रिकेट खूप मोठा लेवलर आहे. मोठ्यातला मोठा दिग्गजातला दिग्गज खेळाडू देखील तुम्हाला हेच सांगेल. ज्या विराट कोहलीने 85 आंतरराष्ट्रीय शतके परिपूर्ण केलेले आहेत तो देखील सांगतो की आजही मैदानामध्ये उतरल्यानंतर सिंगल कशी काढावी हा खूप मोठा प्रश्न माझ्या समोर असतो. तर तुमचं आमचं काय आहे? क्रिकेट खेळ नाहीये बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो का. लढावं लागेल. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. फुलटॉस दिलाय ऑन साइडला. येथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सामन्यातील हवा काढून टाकणारा हा चौकार आहे आणि अनिल गणेशकरची विशेषता आहे. पोलीस दलामध्ये तो कार्यरत आहे. एखादा सराईत गुन्हेगार त्याच्या समोर आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याची छडी कार्य करते मैदानामध्ये उतरल्यानंतर त्याची बॅट देखील तेच काम करते. एक दिलेर खेळाडू आहे. आदरणीय सदू गणेशकर साहेब विद्यमान सरपंच महोदय 10 टाकवहाळ सावरखंड ग्रुप ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून अनिल गणेशकरच्या या उदारमतवादी खेळीकरिता 100 रुपयांचं पारितोषिक कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलंय. आता 11 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा करायचे आहेत. फुलटॉस स्वरूपातील चेंडू. बघा तुम्हाला चेंडूचा टप्पा चांगला ठेवावा लागेल. या मैदानामध्ये भरपूर मदत आहे परंतु तुम्हाला एक्झिक्युशन देखील टॉप लेवलला ठेवावं लागेल. अनिकेत गोवारीचा पुढील बॉल.
स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू प्रचंड वेगावरती स्वार होऊन निघून चाललाय. बॅक टू बॅक बाउंड्रीज. तुम्ही जोश बघा, तुम्ही जल्लोष बघा. विश नेटवर्कच्या माध्यमातून सध्या तुम्ही डगआउट बघा. जाणता राजा टेंट संघाचा, जिथे संघ मालक आणि संपूर्ण समर्थक खुश आहेत, कारण त्यांना ठाऊक झालंय आता ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करू लागलेलो आहोत. दर्जेदार ही कामगिरी आहे. दोन चेंडूंमध्ये आलेले दोन चौकार परिपूर्ण स्वरूपामध्ये जाणता राजा टेन या संघाला अंतिम सामन्याच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत. अनिल गणेशकरला प्रेशर सोक करता येतो. यावेळेस मात्र स्विच आहे आणि या फटक्या सहित संघ ठरलाय. जाणता राजा टेन कॉंग्रॅच्युलेशन्स. ए गटाच्या माध्यमातून टेबल टॉपर होते आणि STMPL च्या या 9व्या हंगामामधील पहिला संघ जो ग्रँड फिनाले मध्ये धडक अभिनंदन.